उपविभाग परळी वैजनाथ अंतर्गत परळी तालुक्यातील पोलीस पाटील आरक्षण या ठिकाणी नुकतंच सोडत झाले आहेत। आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर माझ्यासोबत आहेत। साहेब, या ठिकाणी पोलीस पाटलाचं आरक्षण सोडत नुकतंच संपन्न झालेलं आहे, काय सांगायचं? परळी तालुक्यातली जी मंजूर पदं आहेत त्यापैकी 99 पदं रिक्त आहेत। त्याचा आज आरक्षणाचा कार्यक्रम आज तहसील कार्यालय परळी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये जे 99 पदं आहेत तर ते आरक्षणनिहाय आपल्याला अनुसूचित जातीचे 12, अनुसूचित जमाती 7, विमाप्राचे 2, विमुक्त जाती विषय अ 3 जागा, बजब 3, बजक 4, बजड 1, इतर मागासवर्ग 20, त्यानंतर SCBC 10, त्यानंतर EWS 11 आणि खुला 26 अशा एकूण 99 जागांसाठी आरक्षण आपण आज निश्चित केलं। त्यामध्ये 30% महिलांसाठी आरक्षण आहे। ते महिलांसाठी एकूण 30 जागासुद्धा आपण आज प्रवर्गनिहाय आरक्षित केलेल्या आहेत। निकष कोणते लोकसंख्येचा निकष आहे। स्थानिक पातळीवरून आपण लोकसंख्या मागवलेली आहे आणि या प्रत्येक प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात त्यांना ती सीट रिझर्वेशन दिलेलं आहे। नगरपालिकेचं उद्या या ठिकाणी राहिलेल्या प्रभागाचं मतदान आहे आणि परवाला निकाल आहे, काय आव्हान राहील? आता 15 मतदान केंद्रामध्ये आज उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण करायची। आता नुकत्याच सर्व मतदान केंद्रावरती पार्टी पोहोचलेले आहेत। उद्या आपण शांततेत मतदान करावं, सर्व मतदारांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा। सर्वांनी मतदानासाठी येताना मतदान ओळखपत्र आणि आयोगाने जे दिलेले पुरावे आहेत ते घेऊनच आपल्या मतदान केंद्रावरती हजर राहावं। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 आहे। त्यामुळे सर्व जागृत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, हे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती आणि आवाहन करत आहे।